नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही एकदम इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला एकदम खूप दुःख केव्हा होते, खूप तकलीफ केव्हा होते? तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला खूप तकलीफ होते, खूप दुःख होते, ज्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर तुमचे कमी होतात, तुम्ही मेहनतीने खूप सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करतात. 100 सबस्क्रायबर, 200 सबस्क्रायबर किंवा 500 सबस्क्रायबर जरी झाले आणि त्या 500 सबस्क्रायबरमधून एक सबस्क्रायबर कमी होतात, त्यावेळेस आपल्याला खूप दुःख होते. आपण YouTubeवर खूप मेहनत करतो. खूप म्हणजे खूप मेहनत करतो. आपण चांगल्या पद्धतीने कंटेंट बनवतो. सर्व काही गोष्टी थंबनेल पण चांगल्या प्रकारे बनवतो. व्हिडिओची एडिटिंग पण चांगल्या प्रकारे करतो. तरी जर आपले एक सबस्क्रायबर जर कमी झाले, एक सबस्क्रायबर कमी होतात, त्यावेळेस आपल्याला खूप म्हणजे खूप दुःख हे होतंच. कारण आपले खूप मेहनत करतो. आपल्याला माहीत असतं एवढी मेहनत करूनसुद्धा आपल्याला एक सबस्क्रायबर जर कमी होतात. पण याच्यामध्ये काही यूट्यूबर्स जे असतात ते चुकीच्या पद्धतीने सबस्क्रायबर वाढवतात. ते काय करतात, की तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतो. ह्या वेळेस ते काय करतात, की तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतो. अशा वेळेस जे वाढवतात, असे करून जे यूट्यूबर जे आहेत ते सबस्क्रायबर वाढवतात. त्यावेळेस यूट्यूब काय करतं, की जर आपण व्हिडिओ थोडासुद्धा पाहत नाही, फक्त चॅनलच्या लिंकवर आपण क्लिक करून आणि त्याच्यावर व्हिडिओ न बघता आपण सबस्क्राईब करतो आणि व्हिडिओ जो असतो थोडासुद्धा आपण पाहत नाही. त्यावेळेस YouTubeला वाटतं, की हा जे आहे, ह्या खोट्या पद्धतीने सबस्क्रायबर वाढवतो. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही सबस्क्रायबर वाढवले, तर YouTube जे असतं ते आपले सबस्क्रायबर जे असतात, ते जे अशा पद्धतीने जे सबस्क्रायबर आपले वाढवतो, ते सबस्क्रायबर डिलीट करतं. आता तुम्हाला वाटत असेल, की YouTube तर सबस्क्रायबर कधीही डिलीट करत नाही. पण मित्रांनो, मी एकदम लाईव्ह एक चॅनल खोलला होता आणि सबस्क्रायबर ह्या पद्धतीने वाढवले होते, की माझा एक पण सबस्क्रायबर त्या चॅनलमध्ये नाही होता. म्हणजे मी 10 सबस्क्रायबर फक्त असेच वाढवले होते, लिंक टाकून 10 सबस्क्रायबर आणि त्यावेळेस काहीच केलं नव्हतं. मी स्वतःहून अनसबस्क्राईब केलं नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं काहीच केलं नाही. तरीही माझे खूप 4-5 सबस्क्रायबर कमी झाले होते. कारण लाईव्ह प्रूफ अर्ध्या तासामध्ये मी हे काम केलं होतं आणि पुढच्या 1 तास होईपर्यंत पूर्ण 5 सबस्क्रायबर जे होते ते कमी झालेले होते. मग कसं काय झालं? तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने जर आपण व्हिडिओ बघितले नाही, तर त्या पद्धतीने जर आपण सबस्क्रायबर वाढवले, फक्त लिंक टाकून आणि क्लिक करून, तर आपले सबस्क्रायबर जे आहेत, ते एक कमी होतातच. होतात म्हणजे होतात. तुम्ही कधीही करून पहा, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला सबस्क्रायबर कशा पद्धतीने वाढवले, तर तुमचे सबस्क्रायबर कमी होणार नाहीत. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला म्हणाल, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि तो जर ज्यावेळेस तुमचा चॅनल सर्च मारून सबस्क्राईब करील आणि ज्यावेळेस तो 1 किंवा 2 मिनिटापर्यंत तुमचा व्हिडिओ बघेल, त्यावेळेस तुमचा सबस्क्रायबर कमी होणार नाही. त्यावेळेस तो रिअल सबस्क्रायबर होतो. कारण त्यांनी आपला व्हिडिओ जो आहे, तो वॉच केलेला आहे. म्हणून तो सबस्क्रायबर कमी होणार नाही आणि ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ न बघता सबस्क्राईब केला, तो सबस्क्रायबर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, ही एक युजफुल जानकारी आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही YouTubeवर गलत पद्धतीने काम केलेत, तर तुमचे सबस्क्रायबर एक कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे YouTubeवर मित्रांनो फक्त मेहनत करायची आहे. खूप मेहनत ज्यावेळेस तुम्ही कराल, त्याच वेळेस लाईफमध्ये तुम्ही सक्सेस व्हाल आणि मेहनत हीच सक्सेसच्या रस्त्याला नेत जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला मेहनत चांगल्या पद्धतीने करायची आहे, की फक्त असेच सबस्क्रायबर वाढवायचे आहेत लिंक टाकून. तर ज्यावेळेस तुम्ही लिंक टाकून जर व्हिडिओ वॉच केला नाही, त्यावेळेस ते सबस्क्रायबर जे आहेत ते तुमचे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ जो आहे तो वॉच कराल, त्याच वेळेस सबस्क्रायबर ॲक्सेप्ट होईल आणि सबस्क्रायबर जे आहेत ते कमी होणार नाहीत. तर मित्रांनो, चांगल्या पद्धतीने काम करा, मेहनत करा आणि जिंदगीमध्ये सफल व्हा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.